नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. शहरात काही लोकांना पैशाचा जोर, त्या जोरावर केलेल्या फोडाफोडीचा निवडणुकीवर होऊ शकतो परिणाम. पालकमंत्री शिरसाटांचा भाजपला इशारा. वाहतूक पोलिसास फरफटत नेणाऱ्या रिक्षा चालकाची न्यायालयातून पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली पायी परेड. CSPN रेल्वे स्टेशनच्या सर्व नामफलकावर उर्दू भाषेतही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात यावे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी. भारतीय जनता पार्टी उमेदवार परसराम बारगर यांची खुलताबादेत मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची निवड. विखे पाटलांनी केला सत्कार. कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या कार्डियाक कॅथ लॅबने 75,000 हृदयविकार विषय प्रक्रिया पूर्ण करीत गाठला मैलाचा दगड. शिवसेना नेते अंबादास दानवे गंगापूर नगरपालिका प्रचार रॅलीत सहभागी होत शिवसेना उमेदवारांना मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन. अतिक्रमण कारवाईत अडथळे निर्माण केल्यास कडक कारवाई होणार. मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहू यांनी केले स्पष्ट. गंगापुरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत शिक्षक विद्यार्थी नात्याला काळिंबा फासणारी घडली घटना. घाटी रुग्णालयात कोट्यावधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेले जनरेटर गेले कुठे? प्रवीण शिंदे व इक्बाल सिंग यांचा घाटी प्रशासनास प्रश्न. नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आले अभिवादन. बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध धडक मोहीम राबवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 797 रिक्षांवर वाहतूक विभागाने केली दंडात्मक कारवाई.